नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत विविध अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांसाठीची जळगाव विभागासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग जळगाव अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात पाहू शकता. यामध्ये देण्यात आली आहे विस्तारित माहिती. एकूण कोणकोणत्या प्रशिक्षणार्थी ट्रेडसाठी किती जागा आहेत याची विस्तारित माहिती पाहू शकता. जळगाव विभागासाठीची अप्रेंटिस ॲक्ट 1961, 1976, 1986 नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जळगाव विभाग येथील विभागीय कार्यालयात तसेच विभागीय कार्यशाळेत सन 2025-26 या सत्रासाठी तांत्रिक व तांत्रिक वोकेशनल अभियांत्रिकी या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची भरती करायची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, भरायच्या जागा, वयोमर्यादा, प्रशिक्षण कालावधी इत्यादी खालीलप्रमाणे आहेत. सदर निकषानुसार शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी घ्यायचे आहेत. सबब खाली दिलेले व्यवसायनिहाय शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. यामध्ये पहिलं पद पाहू शकता मेकॅनिक मोटर व्हेकल. यासाठी एकूण 55 जागा आहेत. भरायच्या जागांची संख्या आहे. शैक्षणिक पात्रता SSC पास आणि ITI मोटर मेकॅनिक व्हेकल कोर्स पास असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 16 ते 33 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असेल. दुसरं पद आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर पत्रे कारागीरसाठी एकूण 60 जागा. यानंतर पाहू शकता इथे पुढचं जे पद आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी आणि त्या ट्रेडमध्ये शीटमेंटल कोर्स पास असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे यामध्ये मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी 30. त्यानंतर पाहू शकता वेल्डरसाठी 20 आहेत. त्याच्यानंतर पेंटरसाठी 6, डिझेल मेकॅनिकसाठी 70 एकूण, प्रशीतन आणि वातानुकूलन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी 10, इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकूण 10 जागा. अभियांत्रिकी व्यवसायासाठी पाहू शकता अभियांत्रिकी पदवीधर यंत्र मोटार वरील व्यवसायातील उमेदवार न मिळाल्यास यांत्रिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीधारक एकूण 2 जागा यासाठी असतील. यामध्ये पाहू शकता जिल्हा रोजगार स्वयंरोजगार कार्यालय जळगाव यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात व विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच सरकारी अथवा खाजगी कंपनीत एकदा उमेदवारी कायद्यानुसार शिकाऊ उमेदवारी केली असल्यास अभियांत्रिकी यांत्रिका ऑटोमोबाईल पदविका धारक उमेदवार जर 3 वर्षापूर्वी परीक्षा पास झालेले असतील अशा उमेदवारांच्या यादीत समावेश केला जाणार नाही. या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कागदपत्र याची माहितीसुद्धा चेक केली जाऊ शकते. 3 मार्च 2025 शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठीची. यामध्ये कार्यालयातील छापील अर्ज, लेखा शाखेत भरणा शुल्क भरल्याची पावती आहे, ऑनलाईन भरलेला अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, SSC 10वी गुणपत्रक प्रमाणपत्र आहे, ITIचे प्रथम सेमिस्टर आणि द्वितीय सेमिस्टर ऑल सेमिस्टर आहे, NCVTचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उच्चत व प्रगत गटात बुडत नसल्याचे वैध प्रमाणपत्र, अधिवास डोमेसिल प्रमाणपत्र आहे आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्र आवश्यक असणार आहेत. त्यानंतर पाहू शकता 3 मार्च 2025 पर्यंत तुमचा अर्ज कार्यालयीन वेळेत सबमिट करायचा आहे. अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला अर्ज जो आहे पाहू शकता तुमचा जो ऑनलाईन अर्ज करणार आहात त्या अर्जाचा तुम्हाला प्रिंट काढायची आहे. पाहू शकता येथे आस्थापना नंबर देण्यात आलेला आहे, एस्टॅब्लिशमेंट कोड. तर या ठिकाणी जळगाव विभागासाठीचा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीसाठी अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जे पद तुम्ही सिलेक्ट करणार आहात तो ट्रेड सिलेक्ट करून या NAPS पोर्टलवर लॉग इन करून त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो. 3 मार्च 2025 शेवटची तारीख असणार आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST विभाग जळगाव अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.